नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय महाराष्ट्राची वाटचालच कोणत्या दिशेने आहे हे कळायला तयार नाही. कारण की आपण पाहतोय अनेक महिलांवर, मुलींवर आणि समलैंगिक देखील अत्याचार होताना आपण पाहत असतो. आश्रमामध्ये देखील असे प्रकार घडायला चालू झाले आहेत. आत्ताच आपण मागेच 2 महिन्यापूर्वी संभाजीनगर येथील प्रकरण पाहिलं. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथेच असलेल्या गंगोत्री आश्रम मोवर म्हणजेच माऊली महाराज मुडेकर म्हणजे कराळे हे भोंदू बाबा यांचं देखील प्रकरण आताच उघड पडलंय. हे प्रकरण घडलं होतं 2021 मध्ये. 2021 मध्ये एका महिलेचा विनयभंग असेल किंवा त्यांचे जे काही शारीरिक संबंधाचे जे काही व्हिडिओ आहेत हे प्रचंड व्हायरल झाले आणि प्रचंड व्हायरल झाल्यामुळे एक वेगळा गट निर्माण झाला आणि महाराजांवर टीका टिप्पण्या होऊ लागल्या. त्यानंतर ते व्हिडिओच्या नंतर लगेच महाराजांनी म्हणजे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील अनेक महिलांशी बोलल्याचे देखील व्हिडिओ समोर आले. त्यासोबतच समलिंगी जे प्रमाण आहे यांचे देखील बरेच तरुण असतील, पुरुष असतील आणि म्हणजे ज्या आश्रमावर देखील असे प्रकार घडल्याचा आरोप देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनेक पत्रकाराच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आणि एवढं होऊन देखील त्यांच्यावर ज्यावेळेस केस झाली, गुन्हा दाखल झाला, त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर मात्र प्रचंड मोठी एखाद्या राजकीय लोकांची रॅली काढावी अशा प्रकारची रॅली काढली आणि एक गट म्हणतोय महाराज असे नाहीतच. नेमकं तुम्हाला काय वाटतंय? कारण की महाराज असे नाही तर मग व्हिडिओ चुकीचे आहेत का? केलेला दावा चुकीचा आहे का? ज्या महिलेने 2021 नंतर 2024ला केस केली आणि त्याच महिलेने पुन्हा सांगितलं की यांना निर्दोष सोडून द्यावं आणि त्यानंतर महाराजावर असा आरोप झाले की महाराजांनी 2021 पासून 2024 पर्यंत हा प्रकरण बाहेर येऊ नये, दाबल्या जावं यासाठी लाखो रुपये मोजले असावेत आणि मोजलेत असे देखील काही लोकांचं म्हणणं आहे. त्यानंतर आता देखील हे प्रकरण मागं घेण्यासाठी देखील काही पैशाची रक्कम त्यांनी दिलेली असावी असं देखील बोललं जाते. आणि यानंतर ज्या पुरुषावर असतील, तरुणावर असतील, ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार महाराजांनी केलेत ते देखील समोर मुलाखती देखील त्यांनी दिलेल्या आहेत की आमच्यावर हे झाले, परंतु आम्ही जर हा प्रकार समोर केला असता तर आमच्या जीवाला बरं वाईट होण्याची शक्यता होती, त्यामुळं आम्ही यावर काही बोललोच नाहीत असं देखील त्यांनी बोललं आहे. परंतु ह्या ज्यावेळेस मुलाखती असतील, त्यांचे इंटरव्ह्यू असतील, बऱ्याच बातम्या व्हायरल झाल्या असतील आणि सोशल मीडियावर हे जे धुमाकूळ चालू आहे यावर 2 गट पडलेत. एक गट आहे महाराजाच्या बाजूने आणि एक गट आहे सामान्य लोकांच्या, वारकऱ्यांच्या बाजूने आणि त्यांना विरोध करण्याच्या बाजूने. परंतु आता याची मात्र जी काही महाराजांच्या बाजूने लोक बोलणारी होती हे सगळे प्रूफ आणि सगळे पुरावे मिळाल्यानंतर महाराजांच्या बाजूने अजून कमी कल होताना दिसून येत आहे. परंतु कुठंतरी महाराजांनी बिना लग्नाचं राहणं देखील महत्त्वाचं आहे का? जर अशा प्रकारचे वेगवेगळ्या आश्रमावर वेगवेगळ्या महिला असतील, मुली असतील किंवा पुरुष असतील यांच्यावर हे अत्याचार थांबवण्यासाठी महाराजांना लग्न न करता स्वतःशी ब्रह्मचारी आहे, मी संन्यासी आहे, मी लग्न करायचं नाही, ब्रह्मचारी म्हणून मिरवण्यापेक्षा कुठंतरी महाराजांनी लग्न करूनच महाराज होणं गरजेचं आहे. यावर तर कुठे बंधनं नाहीत असं देखील दिसून येत आहे. परंतु अशा प्रकारचे जी प्रकरणं समोर येत आहेत या प्रकरणामुळे मात्र वारकरी, सामाजिक आणि चांगल्या जे क्षेत्र चांगलं आहे या वर्गाला सगळेजण मानणारे लोक आहेत यावर मात्र अनेक वेळा अशा गोष्टीमुळं मात्र कुठंतरी विचलित वातावरण होते. यामुळे इथून पुढे अशी देखील चर्चा चालू आहे की महाराजांना लग्न केल्यानंतरच त्यांना गादीवर बसू द्यायला पाहिजे, असं करू दिलं पाहिजे. कारण की अशा प्रकारचे जे हे आहेत व समाजामध्ये एक वेगळं कोल फुटणार नाही यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतंय? हे माऊली महाराज म्हणजेच त्यांना भोंदू देखील महाराज म्हणून बोललं जाते, ह्या महाराजांचं नेमकं काय चुकलं आहे? यांनी असं करणं योग्य होतं का? आणि यावर आपली प्रतिक्रिया काय आहे या संदर्भात आपण राजमुद्रा न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नेमकं काय आहे हे कळवा आणि त्यासोबतच आपल्याला आवडणारे प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.